नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, अर्जुन बाबूला म्हणतो चल पोलीस स्टेशनला चल. तर आता बाबू अर्जुन समोर हात जोडतो आणि म्हणू लागतो नाही साहेब, मला पोलीस स्टेशनला नेऊ नका. मी शिक्षेला घाबरत नाहीये आणि मला शिक्षेची भीतीही वाटत नाही. पण मी जर पोलीस स्टेशनला आलो तर काहीही करून हे सगळं काही महिपत शिकरेला कळणार. महिपत शिकरेला कळालं तर तो मला जिवंत सोडणार नाही. नाही साहेब, काही झालं तरी मी जिवंत आहे हे महिपत शिकरेला कळायला नको. अर्जुन म्हणतो महिपत शिकरेला काहीही करणार नाही आणि तो तुला काही करणारही नाही. फक्त तुला एकच काम करायला हवं, माझी मदत करायला तयार आहेस का तू? तू जर मला मदत केलीस तरच या सगळ्यातून तुझी सुटका होऊ शकते. बोल, तुला मान्य आहे का हे? बाबू म्हणतो हो सर, मी तुम्ही सांगाल ते करायलाच तयार आहे. तुम्ही सांगाल ती मदत तुम्हाला करेन, परंतु फक्त महिपत शिकरेच्या ताब्यात मला देऊ नका, कारण तो महिपत शिकरे मला जिवंत सोडणार नाही. तर अर्जुन बाबूला म्हणतो मला खरंच सांग, 22 वर्षापूर्वी किल्लेदारांना मारायची सुपारी तुला महिपत शिकरेनेच दिली होती का? तर बाबू म्हणतो की हो, मला 22 वर्षापूर्वी ही सुपारी महिपत शिकरे यांनीच दिली होती. आता हे ऐकल्यानंतर सायली अर्जुनला धक्काच बसतो. तर अर्जुन पुढचा प्रश्न करत बाबूला म्हणतो मग मला सांग, किल्लेदार फॅमिलीशी महिपत शिकरेचा काय संबंध होता? त्याने नक्की अशी सुपारी का दिली, कशासाठी? आणि तू त्या किल्लेदार फॅमिलीला का उडवलंस? बोल बाबू. तर बाबू म्हणू लागतो 22 वर्षापूर्वी महिपत शिकरेने मला सुपारी दिली, पण अशा कामाची चौकशी करायची नसते. पैसे मिळालेत खिशात घालायचं आणि काम करायचं. मला त्या दोघांनी सांगितलं आणि तसं मी केलं. आता हे ऐकल्यानंतर सायली म्हणते दोघांनी म्हणजे अजून कोणी यामध्ये सामील होतं? तर आता बाबू म्हणतो की हो, हे एकट्या महिपत शिकरेचं काम नाही आहे. ही सुपारी मला जरी महिपत शिकरेने दिली असली तरीसुद्धा ती सुपारी महिपत शिकरेला एका तिसऱ्याच व्यक्तीने दिलेली होती. तर सायली विचारते कोणी दिली होती, कोण होता तो माणूस? तर बाबू म्हणतो नाही, मला काही आठवत नाही, परंतु महाभयंकर माणूस होता की ज्याला किल्लेदार फॅमिलीला उडवायचं होतं, त्यांना संपवायचं होतं आणि म्हणूनच महिपत शिकरेच्या मदतीने त्यांनी ते काम करायला घेतलं. तर अर्जुन म्हणतो नाव काय होतं त्याचं? बाबू म्हणू लागतो नाही साहेब, मला नाव वगैरे काहीच आठवत नाहीये, कारण ह्या घटनेला 22 वर्ष होऊन गेलेत. अर्जुन म्हणतो ती व्यक्ती जर तुझ्या समोर आली किंवा त्या व्यक्तीचा चेहरा तुला आठवतोय का? बाबू म्हणतो नाही साहेब, मी म्हणालो ना, या सगळ्या घटनेला 22 वर्ष होऊन गेली आहेत आणि मी ज्यावेळी तुळजापुरात आलो त्यावेळी या सगळ्या जुन्या आठवणी मी पुसून टाकल्या आणि मी माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात केली आणि म्हणूनच मागचं मला काही आठवत नाही. आता जो तो व्यक्ती समोर आला तर मी त्याला ओळखीन की नाही हे मला नाही माहीत, कारण मला नाही आठवत या गोष्टी. असं म्हणत आता बाबूने 22 वर्षापूर्वीचं सत्य सायली अर्जुनला सांगितलेलं असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता सचिन घाईघाईने निघत असतो. तर आता साक्षी सचिनला विचारते अरे सचिन, असं अचानक कुठे निघालायस? सचिन म्हणतो सॅम, खरं सांगायचं तर मला अजून 2-3 दिवस तुझ्यासोबत राहायचं होतं, परंतु काय करणार, माझ्या बॉसचा मेल आला की आज ताबडतोब मला चेन्नईला जावं लागेल आणि आजची माझी फ्लाईट आहे आणि म्हणूनच मी निघत आहे. सॉरी सॅम, खरंच मला माफ कर. तुझी इच्छा किंवा माझी इच्छा असूनसुद्धा मी इथे राहूही शकत नाही आहे, कारण आता बॉसची आज्ञा तर आपल्याला फॉलो करावीच लागणार. तर साक्षी सचिनला म्हणते अशा कोणत्या फ्लाईट आहेत रे की ज्या तुमच्या बॉसच्या ऑर्डरनुसारच ऑपरेट होत असतात? म्हणजे बघ ना, प्रत्येकाची कुठली ना कुठली फ्लाईट मिस होत असते किंवा कॅन्सल होत असते, परंतु तुझ्या बाबतीत असं कधीच घडत नाही. म्हणजे इथून थेट चेन्नईला जायचं असेल तर फ्लाईट बुक, इथून दिल्लीला जरी उडी मारायची असेल तरी लगेच फ्लाईट, असं कसं शक्य आहे रे? तर या गोष्टीवरही सचिन कारण देत म्हणतो सॅम, कसं आहे ना, आम्ही ज्या फ्लाईट बुक करतो त्या कंपनीशी खूप छान पद्धतीने आमच्या कंपनीने डील केलेलं आहे. म्हणजे जर आम्हाला फ्लाईटच्या तिकीट हव्या असतील तर ते अगदी परफेक्ट अवेलेबल करून देतात, त्यात कोणत्याही प्रकारची गडबड होत नाही आणि म्हणूनच हे सगळं शक्य होतं. चल आता मला निघावं लागेल, माझं घड्याळ कुठे आहे? तर साक्षी म्हणते आतमध्येच आहे. आता सचिन घड्याळ घ्यायला जातो त्याचवेळी त्याचा फोन आलेला असतो. साक्षी फोन हातात घेते आणि म्हणू लागते सचिन, अरे तुझा फोन आला आहे, तू कॅब बुक केली आहेस का? तर सचिन येतो आणि म्हणतो की हो, मी कॅब बुक केली आहे. सचिन फोन उचलतो आणि म्हणतो हो, तेच लोकेशन, त्याच रोडने जायचं आहे. आता हे सगळं काही
साक्षीने ऐकलेलं असतं. साक्षीला या सगळ्यामुळे संशय येतो. तर आता साक्षी सचिनला विचारते की कॅबने कुठे निघालायस? सचिन म्हणतो चेन्नईला. साक्षी म्हणते झालं पुन्हा मस्करी. असं म्हणत साक्षी सचिनला म्हणते पोचल्यावर मला नक्की फोन कर. सचिन घाईघाईने निघालेला असतो. तर साक्षी म्हणते असा कुठला कॅब ड्रायव्हर आहे की जो रस्ता विचारण्यासाठी फोन करतो? असं म्हणत साक्षी म्हणते नाही, आता मला याच्या मागावर जावंच लागेल. हा नक्की कुठे जातोय आणि काय करतोय हे सगळं काही मला कळायला हवं. काहीतरी गडबड आहे. असं म्हणत आता साक्षी सचिनचं सत्य शोधण्यासाठी त्याच्या मागावर निघालेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली अर्जुनला म्हणते की आत्तापर्यंत आपल्याला असंच वाटत होतं की महिपत शिकरेचं आपल्या रविराज काकांसोबत काहीतरी वैर होतं आणि म्हणूनच त्यांनी 22 वर्षापूर्वी हा अपघात घडून आणला होता. परंतु तसं नाहीच आहे. खरं तर महिपत शिकरेलाच ही सुपारी कोणीतरी दिली होती. परंतु असा कोण असेल की जो रविराज काकाच्या संपूर्ण कुटुंबाच्या जीवावर उठला असेल? अर्जुन म्हणतो तेच तर कळत नाहीये. परंतु याचा अर्थ एवढाच होतो की सिनियरचा कोणीतरी शत्रू आहे आणि तो त्याच्या जीवावर उठला होता. परंतु तो कोण आहे हे शोधण्यासाठी आपल्याला सिनियरचीच मदत घ्यावी लागेल. आत्तापर्यंत आपण एकाच बाजूने विचार करत होतो की महिपत शिकरे यांनीच हे सगळं काही केलं आहे. परंतु नाही, या सगळ्याचा मास्टर माइंड कोणीतरी वेगळाच आहे आणि तो जर शोधायचा असेल तर आपल्याला सिनियरला भेटावंच लागेल. सायली म्हणते बरं ठीक आहे, मग आत्ताच आपण पनवेलला जायला निघूयात. तसंही गिरीजा आणि रुद्रचं लग्न अगदी निर्विघ्नपणे पार पडलं आहे. आता त्यांची काळजी करायची काहीच गरज नाही. त्यामुळे आपण आईंना घेऊन पनवेलला निघूयात. तसंही अस्मिताताई खरी एकट्याच आहेत, त्यामुळे त्यांची काळजी तर आहेच. तर अर्जुन म्हणतो अस्मिताची काळजी करायची आता जास्त काही गरज नाही, कारण तिची काळजी घेण्यासाठी सचिन आला आहे. त्यामुळे आपण आता निघूया, कारण आपण काहीही करून ह्या सगळ्या गोष्टींचा शोध तर घ्यायचाच आहे आणि त्या अगोदर जाऊन सिनियरला भेटायला हवं. असं म्हणत सायली अर्जुन आता पनवेलला यायला निघालेले असतात. तर दुसरीकडे सचिन नक्की कुठे जात आहे? खरंच तो चेन्नईला जात आहे का की आपल्यापासून काहीतरी लपवत आहे? या सगळ्याचा शोध घेण्यासाठी आता साक्षी सचिनच्या मागोमाग तो नक्की कुठे जात आहे हे पाहण्यासाठी आलेली असते. आता सचिन कॅबने निघालेला असतो, तर आता साक्षी सचिनच्या मागूनच असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं प्रिया आणि नागराज या दोघांनीही महिपत शिकरेला किडनॅप केलेलं असतं, त्यांना बांधून ठेवलेलं असतं. आता अजूनपर्यंत महिपत शिकरे शुद्धीवर येत नाहीत आणि म्हणूनच प्रिया आता नागराज काकांना म्हणते अहो तुम्ही नक्की काय केलंय? याला मारून टाकलंय का? अजूनपर्यंत हा माणूस शुद्धीवर येत नाहीये, काय केलंय नक्की तुम्ही? तर आता नागराज काका म्हणतात मी काहीही केलं नाही, मी फक्त त्याच्या डोक्यात तो बेशुद्ध होईल एवढ्या पुरतंच मारला आहे, बाकी काही केलं नाही. तर प्रिया म्हणते हो का? मग हा माणूस अजूनपर्यंत शुद्धीवर का येत नाहीये? जर महिपत शिकरे मेला ना तर मग मी तुम्हाला. तर आता मात्र नागराज काका चिडतात आणि म्हणतात गप्प बस, त्याला काहीही होणार नाही. आता महिपत शिकरे अजूनही शुद्धीवर आलेले नसतात आणि म्हणूनच आता नागराज काका त्यांच्या तोंडावर पाणी मारतात आणि म्हणू लागतात महिपत अरे उठ, काय झालंय तुला नक्की? आता त्याचवेळी महिपत शिकरे शुद्धीवर येतात आणि प्रियाकडे रागाने पाहतात आणि त्यानंतर नागराज काकांकडे. महिपत शिकरे म्हणतात तुम्हा दोघांनाही तुमचा जीव प्यारा नाही आहे का? म्हणजे तुम्ही दोघांनी मला इथे बांधून ठेवलं आहे काय नागराज शेठ? आणि या चिचुंद्रीच्या नादी लागून आपली एवढ्या वर्षाची असणारी मैत्री, आपला एवढ्या वर्षाचा असणारा विश्वास आणि दोस्ती तुम्ही एका फटक्यात तोडलीच या चिचुंद्रीसाठी? म्हणजे आता या सगळ्यात मला तुम्हालाही संपवावं लागेल. सोडा, मला सोडा, मग बघतो काय करायचं एका एकाचं ते, कारण हिचे तर मी तुकडे करणारच आहे. तुमची इतकी हिंमत झाली या महिपत शिकरेला तुम्ही बांधून ठेवलत? तर नागराज काका म्हणतात काय रे, आणि तुझं काय? तू जर अर्जुन किंवा पोलिसांच्या हाती लागला असतास तर तू माझं नाव पुढे केलं असतं, कारण तू एकदा म्हणाला होतास की मी जर अडकलो तर मी तुलाही अडकवेन आणि म्हणूनच मी तुला सोडणार नाही. मी काय तुला मूर्ख वाटलो तुला असं सोडायला? आणि तुला जर असं सोडलं ना तर तू आत्ता पोलिसांच्या ताब्यात जाशील आणि सगळं काही खरं बोलशील आणि या सगळ्यात मला अडकवशील. परंतु नाही, आता मी तुला इथून सोडणार नाही. तुझी इथून सुटका होणं शक्यच नाही. तर महिपत शिकरे प्रियाला आणि नागराज काकांना म्हणतात तुम्हा दोघांना काय वाटलं? मला इथे बांधून ठेवलं, मला इथे डांबून ठेवलं म्हणजे खेळ संपला, कार्यक्रम संपला
अरे पण तुमच्या नखाखालून कधी मी इथून निसटून जाईन ना, हे तुमचं तुम्हालाही कळणार नाही. आणि एकदा का इथून सुटलो की मग हिचे किती तुकडे करायचे हे मी बघेनच. एकदम बारीक 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 असे बारीक बारीक तुकडे करेन ना, की नरकातही अशी शिक्षा कोणी देऊ शकत नाही. आता महिपत शिकरेंचं हे बोलणं ऐकल्यानंतर प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते. प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते. तर त्यानंतर महिपत शिकरे म्हणतात, आणि नागराज शेठ, तुमचं काय हो? तुम्हाला मी असं कसं सोडेन? तुम्हाला ही शिक्षा द्यावीच लागेल ना. नागराज शेठ, एक गोष्ट ध्यानात ठेवायची, हिच्या अगोदर तुमचा नंबर 113% तुम्हाला तर नव्हे, गिधाडांनाच खाऊ घालणार आहे बघाच. असं म्हणत आता महिपत शिकरेंनी प्रिया आणि नागराज या दोघांनाही धमकावलेलं असतं. महिपत शिकरेंची ही धमकी पाहून दोघंही घाबरून गेलेले असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, इथे सुभेदारांच्या घरी अस्मिता खूप अस्वस्थ असते. अस्मिता स्वतःच मनाशी म्हणते, सचिन डोहाळे जेवणाला आला तेव्हा वाटलं होतं की तो माझ्यासोबत इथे थांबेल, आता तो माझ्यासोबत असेल, परंतु शेवटी कामाचं कारण दिलं आणि पळाला. सचिन, अरे तू माझ्यासोबत इथे थांबत नाहीस, मला वेळ देत नाहीस. अरे इतकी कसली कामं असतील रे तुझी, तू असं अचानकच निघून जातोस. सचिन, अरे आता या दिवसांमध्ये मला तुझी किती गरज आहे हे तुला कळत नसेल का रे? सचिन, खरं सांगायचं तर तुला माझी किंमतच नाही. अस्मिताला या सगळ्या गोष्टीमुळे खूप वाईटही वाटत असतं आणि एकटंही वाटत असतं. अस्मिता खूप अस्वस्थ होते, तिला या सगळ्यामुळे खूप त्रास होत असतो. तर दुसरीकडे सायली, अर्जुन आणि कल्पनाताई घरी येत असतात. तर अर्जुन सायलीला म्हणतो, सायली, आपण मम्माला घरी ड्रॉप करूयात आणि त्यानंतर सिनियरकडे जाऊयात. तर सायली म्हणते की हो, आता आपल्याला ज्या काही नवीन गोष्टी कळाल्या आहेत त्या रविराज काकांना सांगाव्या लागतील आणि म्हणूनच त्यांना भेटावं लागेल, आपण जाऊयात. असं म्हणत आता तिघही घराच्या दिशेने येत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, इथे सुभेदारांच्या घरी अस्मिता सतत सचिनचा विचार करत असते. सचिन तिच्यासोबत नसण्याचा तिला त्रास होत असतो. परंतु त्याचवेळी अचानक सचिन तिच्या समोर येतो आणि म्हणतो, हाय ब्युटिफुल. आता मात्र अस्मिताला खूप राग आलेला असतो. अस्मिता म्हणते, आता तुला बायकोची आठवण झाली आहे का? की आता तुला बायकोची काळजी वाटायला लागली आहे? काल अचानक निघून गेलास, रात्रभर कुठे होतास रे? आणि असा अचानक सकाळी इथपर्यंत आला आहेस. आता मात्र सचिनला काय बोलावं काहीच कळत नाही. सचिन मनाशीच म्हणतो, आता हिच्या या प्रश्नांचं उत्तर काय देऊ, हिला काय सांगू? खरं तर हे प्रकरण आता हाताबाहेर जायला लागलं आहे. आता हिला काहीतरी सांगावंच लागेल. इकडे अस्मिता खूप चिडलेली असते, ती सचिनवर खूप रागवलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता सचिनचा शोध घेत घेत इकडे साक्षीही सुभेदारांच्या घरासमोर आलेली असते. साक्षी इकडे तिकडे पाहते आणि म्हणू लागते, कुठे गेलाय हा सचिन? आणि त्याचवेळी साक्षीला सुभेदारांचं घर दिसतं. साक्षी म्हणते, हा तर सुभेदारांचा बंगला आहे, मी सुभेदारांच्या घरापर्यंत कशी आले? सचिन इथेच आला असावा का? सचिन अस्मिताला तर भेटायला आला नसेल ना? आता मात्र साक्षीला असंख्य प्रश्न पडलेले असतात. परंतु साक्षी विचार करत म्हणते, नाही, मला इथून निघावं लागेल, मी इथे जास्त वेळ थांबणं चुकीचं आहे. सुभेदारांपैकी कोणी जर मला पाहिलं तर मग मात्र सगळी वाट लागेल. असं म्हणत आता ती निघणार, त्याचवेळी तिला अर्जुनची गाडी येत असताना दिसते. आता अर्जुन येण्या अगोदरच साक्षी धावत पळत तिच्या गाडीत बसते आणि तिथून निघून जाते. तर इकडे सायली, अर्जुन आणि कल्पनाताई खरी पोचलेल्या असतात. तर दुसरीकडे अस्मिताला मनवण्यासाठी सचिन म्हणू लागतो, सॉरी ब्युटिफुल, मी म्हणालो ना तुला, खरंच मला ऑफिसचं काम होतं. काल रात्री मला तुझ्यासोबतच राहायचं होतं, पण अचानक बॉसचा काम आला आणि काम असल्यामुळे तर आता अस्मिता म्हणू लागते, बस झालं रे, सतत तेच तेच ऐकून कंटाळा आलाय, काहीतरी वेगळं सांग ना. तर सचिन म्हणतो, वेगळं काय सांगणार आहे, सांग ना. अरे माझा कामाचा लोड इतका वाढला आहे की कधीही कुठल्याही क्षणी मला काम येतच. हवं तर तू माझ्या बॉसना विचारू शकतेस ना, विचारतेस का? अस्मिता म्हणते, मला कोणाला काही विचारायची गरज नाही, कारण तुला जर माझी पर्वाच नसेल तर मी का विचारू कोणाला? आणि मला एक सांग सचिन, तुझ्या बॉसना वगैरे माहीत नाही आहे का की तुझी बायको प्रेग्नेंट आहे आणि तिच्यासाठी तुला वेळ द्यायचा असेल, पण बायकोला वेळ द्यायचा आहे हे तुलाच कळत नाही आहे, तर त्यांना कुठून कळणार? तर अस्मिताला सचिन म्हणतो, अस्मिता अगं शांत हो ना, तू एवढी का चिडतेस? अस्मिता म्हणते, हो का, मी चिडतेय हे तुला दिसते, म्हणजे तू काहीच चुकीचं वागत नाहीयेस का? सचिन म्हणतो, सॉरी अस्मिता, मला तुला वेळ द्यायला हवा हे कळतंय, पण मी तरी काय करू सांग, ऑफिसचा लोड एवढा वाढला आहे आणि अचानक कामं आलीत तर ती मला करावी लागतात का बाळा? तर अस्मिता म्हणते, हो का, तू खरंच काल रात्री कामासाठी गेला होतास का? पण तू मला एकही कॉल केला नाहीयेस.
सचिन, मला तर तुझ्याबद्दल आता शंकाच यायला लागली आहे. तुझं दुसरं काही चालू नाही आहे ना? सचिन, अरे तू माझ्याकडे दुर्लक्ष करत आहेस. नक्की तुझं काय चालू आहे मला काहीच कळत नाही. असं म्हणत आता अस्मिताला या सगळ्यावर संशय आलेला असतो. आता मात्र सचिन पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. अस्मिताला काय सांगावं सचिनला काहीच कळत नसतं. आता सचिन नाटक करत अस्मिताला म्हणू लागतो, अस्मिता तू माझ्यावर संशय घेतेस का? अस्मिता, माझ्यावर विश्वास ठेव. अगं या जगात तुझ्या एवढं आणि या बाळा एवढं माझ्यासाठी काहीच महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही दोघंही माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहात अस्मिता. तर अस्मिता म्हणते, पण सचिन कसं आहे ना, तुझ्या या वागण्यावरून तसं मला वाटतच नाही आहे. कारण तुझं सततचं असं अचानक इथून निघून जाणं, अचानक इथे येणं आणि परत अचानक निघून जाणं, यावरून तुला आमची गरज आहे किंवा खरंच तुला आमची काळजी आहे हे तर मला दिसूनच येत नाही आहे. आणि सचिन, मला एक सांग, तू इंडियात माझ्यासाठी आलायस ना? मग तू रात्र रात्र कुठे असतोस रे? रात्रीचा कुठे जात असतोस? नक्की तुझं काय चालू आहे सचिन? सचिन म्हणतो, काय चाललंय अस्मिता तुझं? अगं इंडियात जरी असलो तर US टायमिंगनुसारच मला कामं करावी लागतात. रात्री रात्री मला कामं ऑपरेट करावी लागतात आणि म्हणूनच मला बॉसने दिल्ली आणि चेन्नई ही 2 ठिकाणं दिली आहेत आणि म्हणून मी कामासाठी बाहेर जातो. तर तू मला बोलतेस की मी कुठे असतो? अस्मिता, तुला नक्की काय म्हणायचं आहे? मी काय तुझ्या पायाशी बसून राहायचं आहे का? तर अस्मिता म्हणते, मी तसं म्हणतच नाही आहे सचिन. तू बोलण्याचा वेगळा अर्थ काढू नकोस. अरे या कामामध्ये तुला तुझ्या बायकोसाठी एक पूर्ण दिवस देताही येत नाही. अरे आलास तर अचानक भेटतोस आणि अचानक निघून जातोस. आणि मला एक सांग, हे सगळं करत असताना तुला दिल्ली आणि चेन्नईला जायचं असतं असंच तू म्हणालास ना? मग दिल्ली आणि चेन्नईला जायला तुला लगेच फ्लाईट मिळतात का? तू खरंच चेन्नई किंवा दिल्लीला जातोस का? मला तरी असं वाटतं की तू पनवेलमध्येच असतोस. आता मात्र अस्मिताने सचिनचं पितळ उघड पाडलेलं असतं. सचिन चिडतो आणि म्हणू लागतो, गप्प बस अस्मिता, तोंडाला येईल ते बोलू नकोस. प्रत्येक गोष्टीला लिमिट असतं आणि आज तू जे काही बोलतेस ना ते मी ऐकून घेणार नाही. तुला जे समजायचे ते समज. मी माझं काम चालू ठेवणार, समजलं का? असं म्हणत तो अस्मितावर खूप चिडलेला असतो आणि त्याचवेळी अर्जुन सचिनला आवाज देतो. आता अस्मिता आणि सचिन पाहतात तर सायली, अर्जुन आणि कल्पनाताई आलेले असतात. आता सचिन काही न बोलता तिथून निघून जातो. परंतु सचिनच्या अशा वागण्यामुळे सायली आणि अर्जुनला मात्र काहीच कळत नाही. तर कल्पनाताई अस्मिताकडे येतात आणि म्हणू लागतात, अस्मिता, अगं काय हे सचिन तुझ्यावर ओरडत का होता? तर त्याचवेळी सायली अस्मिताला विचारते, अस्मिताताई, तुमचं आणि सचिन भाऊजींचं काही भांडण वगैरे झालं आहे का? आता मात्र अस्मिताला काय सांगावं काहीच कळत नसतं. तर अस्मिता म्हणते, नाही तसं काही नाही, नेहमीच नवरा बायकोंना एकमेकांना वेळ न देण्याची भांडणं, सिरियस काहीच नाहीये. परंतु अस्मिता अस्वस्थ असते आणि ती तिथून निघून जाते. कल्पनाताईंना अस्मिताची काळजी वाटत असते. सायली कल्पनाताईंना म्हणते, आई तुम्ही काळजी करू नका, असं काही झालं नसेल. कारण नवरा बायकोची अशी भांडणं होतातच थोडीफार आणि तसंच त्यांचं काहीतरी झालं असेल. आणि आजकाल अस्मिताताई किती हळव्या झाल्यात तुम्ही पाहिल्यात ना? मग त्यात चुकून काहीतरी सचिन भाऊजींना बोलल्या असतील आणि म्हणूनच सचिन भाऊजींचा पारा चढला असेल, म्हणून ते चिडले असतील. बाकी काहीच नाही, तुम्ही काळजी करू नका. थोड्या वेळानंतर बघा पुन्हा एकदा सचिन भाऊजी येतील आणि अस्मिताशी नीट वागतील आणि मग त्या दोघांची मज्जा मस्करी सुरू होईल. तुम्ही काळजी करू नका. तोपर्यंत मी अस्मिताताईंच्या आवडीचं सरबत घेऊन जाते आणि मी बोलते त्यांच्याशी. असं म्हणत आता सायली अस्मितासाठी सरबत घेऊन येते आणि अस्मिताला म्हणते, अस्मिताताई, मी आले तेव्हा तुम्हाला पाहिलं, तुम्ही थोड्या थकल्यासारख्या वाटत होता आणि म्हणूनच मी तुमच्यासाठी सरबत घेऊन आली आहे. तर अस्मिता सायलीला म्हणते, सायली, प्रवास करून तुम्ही आलात आणि मी थकल्यासारखी दिसते का? आणि सायली, लग्न पार पडलं ना नीट? तर सायली म्हणते, हो अस्मिताताई, लग्न तर खूप छान पद्धतीने पार पडलं. परंतु मला आता तुमच्याबद्दल सांगा. कारण मी हे दोघेही लग्नासाठी गेलो होतो. आईसुद्धा लग्नासाठी आल्या होत्या, बाबासुद्धा बाहेर गेले होते. मग तुम्ही आणि सचिन भाऊजी दोघंच होता ना घरी? मग अगदी राजा राणीसारखं. असं म्हणत आता सायली अस्मिताला चिडवत असते. अस्मिता खूप अस्वस्थ होते. ती सरबताचा ग्लास बाजूला ठेवते आणि सायलीला म्हणते, सायली, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. तर सायली म्हणते, बोला ना अस्मिताताई. तर अस्मिता म्हणते, सायली, तू आणि अर्जुन लग्नासाठी गेला होता आणि सचिन घरी आहे हे मम्माला माहीत होतं. सचिनवर विश्वास ठेवून मम्मासुद्धा लग्नाला आली होती. परंतु मम्मा गेल्याच्या नंतर 5 मिनिटातच सचिनने आपलं काहीतरी काम आहे असं सांगून तो निघून गेला. आणि तुला माहीत आहे का, तो जो निघून गेला ना, तो तुम्ही येण्या अगोदर 5 मिनिटं घरी आला आहे. त्याला माहीत होतं की
अश्विनची नाईट ड्युटी आहे, मी घरी एकटीच असणार आहे, घरी कोणीच नाही. तरीसुद्धा तो थांबला नाही. आणि एवढंच नाही तर त्याने मला रात्रभर एक कॉलसुद्धा केला नाही. आणि त्याला माझी काळजीही वाटली नाही. एक कॉल करावा आणि आपल्या बायकोला विचारावं असंही त्याला वाटलं नाही. पण मी त्याला कॉल केला, पण त्याचा मोबाईल मात्र स्विच ऑफ होता. तर सायली म्हणते, मग अस्मिताताई, आम्हाला कळवायचं होतं, आम्ही आलो असतो ना. तर अस्मिता म्हणते, हो सायली, तुम्ही नक्कीच आला असता. तुम्ही लग्नासाठी गेला, ते लग्न अर्धवट सोडूनही आला असता. परंतु ज्याची जबाबदारी आहे त्याला काहीच नाही का? अगं बघ ना, ज्याची जबाबदारी आहे तो तर वेळच देत नाहीये. तर सायली म्हणते, अस्मिताताई, तुम्हाला तर माहीतच आहे ना, सचिन भाऊजींच्या कामाचं स्वरूप असं आहे, आणि मग तुम्ही एवढं मनाला का लावून घेताय? अस्मिता म्हणते, सायली, या गोष्टी मनाला लावून घेतेय कारण आजकाल सचिनचं वागणं खूप बदलत चाललं आहे. कारण कुठलंही काम एवढं महत्त्वाचं नसतं की जेव्हा बायको प्रेग्नेंट असते आणि ती जर फोन करत असेल तर तो फोन कट करावा. सायली, मला तर काहीच कळत नाही आहे. मला असं वाटतंय की हा सचिन कामासाठी बाहेर जातच नाही आहे. तर सायली म्हणते, म्हणजे? तर अस्मिता म्हणते, माझी शंका नाही तर खात्री आहे की सचिनचं अफेअर आहे. तर आता हे ऐकल्यानंतर सायलीला धक्काच बसतो. सायली म्हणते, अस्मिताताई, असं काही नसणार. तुम्ही प्लीज स्वतःचा असा गैरसमज करून घेऊ नका. सचिन भाऊजी असे नाही आहेत. तर अस्मिता म्हणते, हो का? मग सचिनचं ऑफिस एकीकडे आणि तो मला कारणं कोणती देतोय? दिल्ली, चेन्नई, ही कारणं का देतोय तो? आणि अशी कारणं का देत असेल? मला तरी वाटते की तो रात्र रात्र दुसऱ्या मुलीसोबत असतो. मला तर खात्री आहे की मी ज्या दिवशी पनवेलच्या रेस्टॉरंटमध्ये सचिनला पाहिलं होतं आणि तो सचिनच होता. तुम्ही काहीही म्हणा, पण मी त्याला ओळखलं, तो सचिनच होता. तर सायली म्हणते, अस्मिताताई, नाही, तुम्ही सतत तोच विचार करताय, सतत त्याच गोष्टींचा विचार करताय, म्हणून तुम्हाला तसं वाटतंय, परंतु असं काहीच नसणार. अस्मिता म्हणते, नाही सायली, तू माझी समजूत नको काढूस. मला खात्री आहे की सचिन माझ्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे. तुला माहीत आहे का, मी त्याला जर फोन केला ना तर तो माझे फोन कट करतो, आणि जेव्हा तो माझ्यासोबत असेल त्यावेळी आलेले फोन तो कट करतो. हे का करत असेल तो? जर ते ऑफिसचे फोन आहेत तर मग तो का उचलत नाही? आता मात्र सायलीलाही हे ऐकल्यानंतर धक्का बसतो, परंतु सायली अस्मिताची समजूत काढते. सायली अस्मिताला म्हणते, अस्मिताताई, मी समजू शकते. या दिवसाचा भार हा फक्त शरीराला नसतो तर मनालाही असतो. या दिवसात आपली व्यक्ती आपल्यासोबत असावी असं वाटत असतं, आणि म्हणूनच अशी चिडचिड होते. आणि म्हणूनच तुम्हाला सचिन भाऊजींबद्दल गैरसमज निर्माण झाला आहे. सचिन भाऊजींबद्दल तुम्ही खूप हळव्या झालात आणि म्हणूनच तुम्हाला असे विचार सतावत आहेत. परंतु प्लीज असे विचार करूही नका आणि काळजीही करू नका. तर अस्मिता म्हणू लागते, नाही सायली, हे प्रेग्नेन्सीमुळे नाही घडत आहे. माझं मन मला सांगतंय की सचिन चुकीच्या मार्गाला लागला आहे. असं म्हणत अस्मिता खूप रडत असते. आता सायली तिला सावरते, तिला शांत करते, परंतु सचिनच्या अशा वागण्यामुळे अस्मिताला खूप त्रास होत असतो. सायली अस्मिताला म्हणते, अस्मिताताई, तुम्ही काळजी करू नका. सचिन भाऊजी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाहीत. मी तुम्हाला खात्री देते, कारण आम्ही तसं होऊच देणार नाही. पण तुम्ही मला वचन द्यायचं आहे, तुम्ही या विचाराने स्वतःला त्रास करून घेणार नाही. बाळासाठी जे योग्य असेल त्याचाच विचार कराल. आता अस्मिता शांत होते. तर सायली मनाशीच म्हणते, अस्मिताताई, जे बोलतायत ते खरं असेल का? कारण या बाबतीत बायकांचे अंदाज किंवा त्यांचं मन चुकीचं सांगणार नाही. नक्की काय असेल? असं जर असेल तर या दिवसांमध्ये अस्मिताताईंना त्रास व्हायला नको. आता सायलीला अस्मिताची खूप काळजी वाटत असते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, अर्जुन सायलीला म्हणतो की महिपतला ज्या व्यक्तीने सुपारी दिली असेल त्या माणसाला शोधावंच लागेल. तर सायली म्हणते, तो जो कोणी माणूस असेल ना, याचा अंदाज रविराज सरांना, रविराज काकांना नक्कीच असेल. या सगळ्यामध्ये आपल्याला रविराज काकाच मदत करू शकतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता महिपत शिकरेंची माणसं साक्षीला फोन करू लागतात आणि म्हणतात, साहेब तुळजापुरात आहेत असं त्यांनी आम्हाला फोन केला होता, पण आम्ही तुळजापुरात आलो तर साहेब कुठेतरी गायब झाले आहेत. आता हे ऐकल्यानंतर साक्षीला धक्काच बसतो. तर दुसरीकडे सायली अर्जुनला म्हणते, ज्यावेळी आपण महिपतला बाबूचा फोटो दाखवला होता त्यावेळी त्यांनी कोणाला तरी फोन केला होता. याचाच अर्थ तीच व्यक्ती असू शकेल का?
तर अर्जुन म्हणतो म्हणजेच महिपत शिकरे अजूनही त्या माणसाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. तर आता सायली अर्जुन महिपत शिकरे नक्की कोणासोबत हे डील केलं होतं, महिपत शिकरेला ही सुपारी कोणी दिली होती याचा शोध घेतील का आणि नागराज काकांचं नाव समोर येईल का, हे सत्य आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.